स्टार्ट. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे यंदा हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. गेल्या 60 वर्षांतील राज्याच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला तर जे अनेक देशांना जमले नाही ते महाराष्ट्राने करून दाखविले आहे. भाषावार प्रांत रचनेचा आग्रह धरत संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य प्राप्त केलेल्या वीरांचे समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्राचे स्वप्न साकार होत आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनतेने हक्काने मिळवलेले हे राज्य आपल्या हातांवर तोलत अनेक क्षेत्रात अग्रेसर केले आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी घातलेल्या नव महाराष्ट्राच्या पायावर आज राज्य उभे असून उद्याच्या महाराष्ट्राला आणखी एका नव्या उंचीवर नेण्याचे कार्य मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन करत आहे. देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन असलेल्या महाराष्ट्राने उद्योग, सहकार, ऊर्जा, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांत केलेले कार्य केवळ अद्वितीयच नाही तर इतर राज्यांसाठी दिशादर्शकही आहे. राज्याने प्रगतीची नवी शिखरे गाठताना वंचित आणि उपेक्षित वर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेली प्राथमिकता हेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे द्योतक आहे. स्वातंत्र्य चळवळीत देशाचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्राने समाजप्रबोधन आणि सामाजिक विकासात केलेले कार्य निश्चितच अन्य प्रांतांसाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देश एका संक्रमणातून जात असताना येथील जनतेला उद्यमशीलतेकडे वळवून त्यातून समग्र समष्टीचा विकास करण्यासाठी राज्यकर्ते आणि धोरणकर्त्यांनी घेतलेले निर्णय नक्कीच राज्याचे चित्र बदलणारे आहेत. आज राज्याचे जे आश्वासक चित्र आपल्यासमोर दिसते ते तेथील धुरीणांनी बाळगलेल्या स्वप्नांमुळे आणि त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी घेतलेल्या अविरत कष्टामुळे. परिच्छेद. सध्या महाराष्ट्र हे उद्योग क्षेत्रात सर्वात अग्रेसर राज्य आहे. देशातील सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात होते. ही राज्याच्या विकासाची पोचपावती आहे. येथील उत्तम पायाभूत सुविधांना दिलेले ते एक प्रकारचे प्रशस्तीपत्रच आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात जगाच्या वेगाशी जुळवून घेतलेल्या त्या वेळच्या निर्णयामुळे कौशल्यप्राप्त मनुष्यबळ महाराष्ट्रात उपलब्ध होत आहे. त्यामुळेच विविध क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावी वाटते. देशातील सर्वात चांगल्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रात आहेत. नागरीकरणाचा वेग वाढत असताना नगरे मूलभूत सोयी सुविधांनी युक्त आहेत. सिंचनाच्या प्रकल्पांनी केवळ महाराष्ट्राची तहान भागवली नाही तर कृषी विकासाला गती दिली. सहकारी चळवळीने महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे चित्र बदलले. वंचित उपेक्षित घटकांसमोरच महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याने राबवलेल्या कल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्रात केवळ प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणच झाले नाही तर उच्च शिक्षणाच्या मोठ्या संस्था उभ्या राहिल्या. राज्याचा प्रवास अविरत सुरू आहे. अनेक बाबींमध्ये एक उद्दिष्ट गाठल्यानंतर पुढचे ध्येय निश्चित करून वाटचाल करावी लागते. महाराष्ट्र ही आपल्या कक्षा रुंदावत नवनव्या क्षेत्रात नवनवी उद्दिष्टे गाठण्यास सज्ज झाला आहे. परिच्छेद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि विचारांचा, समाजसुधारकांच्या ध्येयाचा आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रसंगी ब्रिटिशांच्या गोळ्या अंगावर झेलणाऱ्या राष्ट्रभक्तांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या विविध क्षेत्रांच्या कामगिरीचे एक प्रकारे सिंहावलोकन करणारा लोकराज्याचा हा विशेषांक प्रकाशित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्रीने नेहमीच छातीचा कोट केला आहे. महाराष्ट्र भक्कम असेल तर देश भक्कम राहील हा विश्वास महाराष्ट्राने आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे. महाराष्ट्राला केवळ भूगोल नाही तर इतिहास आणि संस्कृतीही आहे. हा विशेषांक वाचकांना नक्की आवडेल अशी खात्री आहे. स्टॉप.